नमस्कार, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आता गणपती येण्याच्या आगमनाची तयारी चालू झालेली आहे आणि गणपतीला खूप प्रिय असतात मोदक, तर आज आपण तेच मोदकची रेसिपी बघणार आहोत। बिना उकड काढता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला मोदकची रेसिपी करून दाखवणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण मी काही नवीन रेसिपी टाकली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल। आपण इथे बिना तांदळाच्या पिठापासून हे करणार आहोत। तांदूळ भिजू घालून आपण हे मोदक आज बनवणार आहोत आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे। तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल आपण मोदक कसे तयार केलेले आहेत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 2-2.5 तास हे भिजण्यासाठी ठेवलेले होते, त्यामुळे खूप छान भिजलेले आहेत तांदूळ। आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, विलायची पूड घेतलेली आहे आणि खसखस। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते तांदूळ आता टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व तांदूळ टाकून घ्यायचं। 1 वाटी तांदळाला 1 वाटी पाणी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं फिरवून झालेलं आहे, किती छान असं बारीक झालेलं आहे मऊ असं। त्यानंतर आपण आता गॅसवरती कढई ठेवलेली होती, त्यामध्ये आता आपण ते मिश्रण टाकून घेणार आहोत व ते सर्व उंटांच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहोत। काही 1-2 मिनिटात आपल्या गोळा तयार होण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, सारखं मिक्स करत राहायचं। त्यानंतर आता एका ताटामध्ये आपण हे गोळा काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे गार होण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। आता आपण इथे मिश्रण तयार करून घेऊया। गॅसवरती कढई ठेवलेली होती, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे। त्यानंतर आपण खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत। हे सर्व आता आपण एकत्र मिक्स करून घेण्यानंतर त्यामध्ये आता गूळ ॲड करणार आहोत आपण ते आता सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सर्व मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण खसखस ॲड करणार आहोत। खसखस टाकल्यानंतर आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहोत आणि उकडीचे मोदक खायला तर एकदम टेस्टी लागतात। त्यानंतर आपण त्यामध्ये आता विलायची पूड टाकून घेणार आहोत। तुम्ही काजू बदाम वगैरे टाकू शकता। त्यानंतर आपण हे सर्व आता एकत्र मिक्स करून घेणार आहोत। इथे आपले मिश्रण आता तयार झालेले आहे। आता आपण हे गार होण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत आता आपला गोळा तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त आपला गोळा तयार होत आहे। बिना उकड काढता हा मस्त असा आणि बिना पिठाचा गोळा किती छान असा तयार झालेला आहे आणि एकदम चिकट वगैरे व्यवस्थित आहे। त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व मिश्रण काढून घेणार आहोत। इथे आपले सर्व मिश्रण काढून झालेले आहे। इथे मी केळीचे पान घेतलेलं आहे, त्याला तूप लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे केळीचे पान अवेलेबल नसेल तर तुम्ही हायसही तूप लावून ठेवू शकता। इथे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत, खूप असे मस्त झालेले आहे। अशा प्रकारे आपण हाताच्या साहाय्याने असा मस्त असा गोळा करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशी वाटी छान तयार झालेली आहे। त्यानंतर आता आपण त्याला पाकळ्या तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व साईडनी पाकळ्या तयार करून घेणार आहोत। तुम्हाला जसं सोपं जाईल तशा पद्धतीने तुम्ही पाकळ्या करू शकता। अशा प्रकारे आपण सर्व पाकळ्या करून घ्यायच्या, त्याला पारी म्हणतात। त्यानंतर इथे आपल्या सर्व पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त झालेलं आहे। त्यानंतर आपण आता मिश्रण टाकून घेणार आहोत व असं मुठीच्या साहाय्याने आपण त्याचे तोंड मिटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा मोदक तयार झालेला आहे। त्यानंतर मी दुसरा कसा करायचा तोही दाखवणार। पोळपुटावरती गोळा ठेवून घेतलेला होता, तो आता आपण लाटून घेणार आहोत। ते आपला तो गोळा लाटून झालेला आहे। तुम्ही बघू शकता पुरीसारखं असं आपण लाटून घ्यायचं। त्यानंतर आपण त्यामध्ये आता मिश्रण टाकून घेणार आहोत व असं हाताच्या साहाय्याने त्याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता ही पद्धत सुद्धा खूप छान आणि एकदम सोपी आहे। त्यानंतर मस्त असा आपण गोळा झाल्यानंतर मोदक तयार करणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मोदक तयार झालेला आहेत आणि त्याच्या पाकळ्या बिकळ्या तर किती छान मस्त अशा आलेल्या आहेत। आता आपण हे सर्व मोदक केळीच्या पानावरती ठेवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोदक करून दाखवलेले आहेत आणि झटपट असे होतात, उकड काढायचे वगैरे काही टेन्शन नाही।
त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवलेलं होतं, त्यावरती आपण आता हे चाळण ठेवणार आहोत. त्यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत, ताट झाकून. हे आपण 20-25 मिनिटासाठी आपण हे वाफलून घेणार आहोत. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. मस्त असे आपले मोदक वाफवलेले आहे. 20-25 मिनिटं वाफवण्यासाठी आपण ठेवलेले होते. खूप मस्त असे आणि छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. आणि गणपती बाप्पाला तर प्रिय असतात हे मोदक आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हे मोदक तयार केलेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा येणाऱ्या गणपतीला. आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी काही अशी नवीन रेसिपी टाकली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.